आसन लावल्यानंतर स्थिरता पाहिजे, प्रयत्नपूर्वक शिथिलता पाहिजे, हे आपण बघितलं. पण आसन घेताना आणि सोडताना कसं पाहिजे? कशी अवस्था पाहिजे? तर काही आसनं ही एकदाच करायची असतात. त्याच्यामध्ये अगदी शांतपणे आपण आसन ते लावलं पाहिजे आणि शांतपणे ते आसन सोडलं पाहिजे. आणि जी आसनं दोन्ही बाजूनी करायची असतात, म्हणजे एकदा डाव्या बाजूनी असेल किंवा उजव्या बाजूनी असेल, एका पायाने दुसऱ्या पायाने असेल, तर त्यावेळेला पहिल्यांदा एका बाजूनी झाल्यानंतर मग शांतपणे ते सोडून दुसऱ्या बाजूनी परत लावून परत सोडायचं असतं. म्हणजे आत्ताचाच एक किस्सा सांगतो, की एक थोडंसं कठीण आसन होतं आणि माझा एक योग साधक मला म्हणाला, की एक आसन एकदा एका बाजूनी घेतलं आणि ते लावलं आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण आसनाची स्थिती सोडायला सांगितली. तर त्यावेळेला म्हणाले, की "आता मी दुसऱ्या बाजूनी करून टाकतो. आधी ताण आलेलाच आहे, तर तो आणखीन सोडवून परत घ्या, कुणी सांगितलंय?" पण जेवढी आसनाची स्थिती ही महत्त्वाची आहे, तसं घेणं आणि सोडणं याच्यामध्येही तितकाच चांगला आपल्याला ताण-दाब, पीळ मिळतो. त्यामुळे आसन शांतपणे घ्या, ते शांतपणे सोडा. दुसऱ्या बाजूनी घ्यायचं असेल तर परत लावा आणि परत शांतपणे सोडा. म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला छानपैकी व्यवस्थित ताण मिळेल आणि आपलं शरीर आणखीन छान व्हायला मदत मिळेल.